आता आमची ताई आम्हाला दाखवते. ऍक्च्युली बांगडा कसा खायचा एक पद्धत असते, टेक्निक आहे. पुदिना पण आहे, थोडं वेगळं आहे. अच्छा, आता आपण मेदूवडा खायला आलोय इथे. कशिशने केलेत आणि कशिशच्या मम्मीने. सो अचानक असा ब्लॉग झालेला आहे तयार. आपण काही केलं नव्हतं प्लॅनिंग. तो आपल्याबरोबर कोण कोण दाखवतो. आज आपण अनप्लॅन्ड गेट टुगेदर करतोय. सगळं अनप्लॅन्ड आहे, म्हणजे काहीच प्लॅन नव्हतं. बस त्यांची जे मेन शेफ आहेत ते आता बाहेर गेलेत, ते येत आहेत जरा मेकअप करायला गेले. बोलते काय आहे नाही नाही, ते जरा ते काकांना वाढायला गेले, जेवण वाढायला गेलेत ना. आता आता आपल्याकडे दाखवत काय 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 ते. सो हाय हाय हॅलो हवार. कोळंबी खाऊन दाखव, सांग कशी आहे. तू पण सांग कोळंबी कशी आहे. तू मांदिली सांग कशी आहे. गरम आहे. अच्छा, नवीनच काहीतरी ऐकलं. मस्त आहे ना मांदेली. बॉटल तिकडे घे, बॉटल तिकडे घे. मस्त आहे. मस्त आहे. अशी काय करायची सुरेख बाजरी आहे. मस्त आहे. कुरकुरीत आहे, क्रंची. तू नाही मला फूड क्रिटिक करताना सार सांग ना कसं आहे. मस्त आहे. तो मी सारा सार सांगायचं. सार सांगायला मी इकडे जाऊ. सार मी घेतो ना तिकडे. मी सार नंतर भातावरती घेणार आहे, म्हणून आता सार नाही घेतलं. हो का बोलण्यासारखं नाही, म्हणजे असं बोलतो म्हणून नाही म्हणता. म्हणून चिकन आहे, ही बांगडा आहे, कोलंबी आहे, कांदा आहे आणि ह्याला चपाती म्हणतात आपल्यामध्ये. हे सलाड पण आहे, ग्रीन सलाड. तू नाही खात काय बघ. आता जे मेन शेप आहे त्याला येत आहेत. चिकन आपल्या खानावर बंद घेतलेलं आहे, घरगुती आहे. नंतर म्हटलं अनप्लॅन झालं, मी इकडे आलेलो आम्ही असं कामासाठी. म्हटलं कशीच नाही गोव्यात दिलं ना, कळलं ब्लॉग चल नाही. मला विचारलं ना मी पहिलं करू का. ओ माय गॉड, थँक्स. चिकन आपलं खानावर बंद आणलेलं आहे. सुंदर. आपलं शेफ आले की त्याच्याशी जेवण आहे. कोळंबीची फ्राय केले ना सगळे फ्राय. तर आपण आता ती कोळंबी टेस्ट करून बघणार ना. पण ते एखादी पकडा आहे. बाय एकच जेवण जरा खाताय. नाही मी खाते. तू बांगडा नाही घेतलं. किंवा लेअर बनव पातळ लेअर, असं नाही की नुसता मसाला भरलाय. कोळंबीची पण टेस्ट लागते पाहिजे, म्हणजे मसाल्याची पण टेस्ट लागते, कोळंबीची पण. ती कोलंबी फ्राय करायची तिची एक पद्धत आहे. ती तिने सिक्रेट ठेवली. आणि प्रयत्न केले पण तिने सांगितलं नाही मला. हा, आमच्या काकू सुगरण आहेत, काकू सुगरण आहेत, त्या मस्त जेवण बनवतात. माझं पडतं या बांगडा मी बऱ्याच वर्षांनी बांगडा टेस्ट करतोय, बऱ्याच वर्षांनी. जसं सुरमई, पापलेट, हलवा. हलवा तर मी खातात नाही, कारण हलवा खाल्ला की माझ्या पोटात गडबड होते, त्यामुळे मी हलवा सोडून दिला. सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी, रावस असे साधे विष खातात. त्यामध्ये बांगडा मी वाटतं ऑस्कर बरोबर मागे असताना मी लॉकडाऊनच्या अगोदर खाल्ला होता. तर ऑस्करने मस्त पूर्ण बांगडा पण दाखवला. हे दोघं भाऊ आता स्केलेटन म्हणली बांगडा खातो ते बऱ्याच वर्षांनी. Eat the outer layer of the बांगडा. म्हणजे तो जो हे जो क्रिस्पी पार्ट आहे ना ते खा. इथे येतो. हा, मला भीती वाटतं माझे बांगडा खाताना, कारण बांगडा खाताना मी एक डोक्यात माझ्या होतं पहिल्यापासून की बांगड्यामध्ये काटे खूप होतात आणि काटे खूप लागतात, अरे म्हणून बांगडा खूप कमी खातो. पण आता बघूया हे ना क्रिस्पी पार्ट ना. प्रत्येक माशाची चव वेगळी आहे. क्रेझी लागतो पण. बांगड्याची वेगळी लागते. चुरमा वेगळी, बांगडा वेगळा. तू काय तू बांगडा नाही खात? खाते ना. हो जेवला
हे बघा हे आमच्या काकू. अरे बाप. त्या खूप मजा येते. चांगला बनवला. मेहनत खूप केली. आता आमची ताई आम्हाला दाखवते. ऍक्च्युली बांगडा कसा खायचा एक पद्धत असते, टेक्निक आहे. जो खायचा दाखवायचं कसं पण बरोबर आहे. आता त्याच्यावरती मस्तपैकी काय लिंबू. काय बांगडा खाऊ अरे खावा काय लवकर खावा. नाही पण मस्त आहे. ही पद्धत मस्त आहे. मी बांगडा किती वर्षात करतोय, मी कधीच नाही खाल्ला बांगडा. सगळं काढून टाकायचं काय म्हणताय कशी जनी तुम्ही पडली खाली मस्त होती, एक काटा पण नाही पुढे टाकलाय मी. अरे अबे लिंबू काय माझं एक खाऊन बघ. काय आणलेली अभि काय आहे तळलेली मच्छी शुक्रवार नाही काटा त्याच्यामध्ये. नाईस रे. आवडलं तुम्हाला बनवलेलं जेवण तिलाच विचारते. खुश आहे. मस्त. तुमची स्पेशल डिश कोणती आहे म्हणजे तुम्हाला आवडते बनवायला? नाही पण असं काहीतरी असेल तुला नको. भेजा फ्राय. हा अरे भरलं वांगा. मी कधी वांगा नाही खाल्लं पण काल एक ग्रेव्ही टेस्ट केली ना. ग्रेव्ही मतलब म्हणजे एकदम परमोच्चानंद ग्रेव्हीचा. पण कोणते कोणते बुक असते तू? तू कोणते कोणते बुक वाचले? सगळ्यांच कोणते कोणते इथे बघून चाल. इथे तिकडे नाही बघायचं. हो कसं जेवण मस्त आहे ना. माझ्या हाताला चवच आहे तेवढी. हो तिने ढवळलं फक्त मस्त. काय मागवलं? चिकन तंदुरी. चिकन तंदुरी मस्त वाटली. टेस्ट करून सांगा कसं वाटतंय. टेस्ट थोडी वेगळी आहे. आम्ही 2-3 ठिकाणी खाल्लंय. हो वेगळे लागतं. हे जरा वेगळी लागते. आता आपण काय मागवलंय? चिकन अंगारा आणि चिकन हरी मिर्च. चिकन हरी मिर्च. कसं आहे सांगा जरा. हो सांगा बायकोला पकडे. सांगा हो. ते नेहमी असते ब्लॉग मध्ये ना. आई ती नाही ते जरा ते कॉम्बो मध्ये टेस्ट करून सांगणार. हरी मिर्च चिकन ना
ओके त्याच्यात हिरवी मिरची पण आहे, हिरवी मिरची आहे. पुदिनाची चव पण येते. अच्छा पुदिना पण आहे. पुदिना पण आहे, थोडं वेगळं आहे. अच्छा आणि हे अंगारा आता टेस्ट करून बघा डायरेक्ट. हो अंगारा पण छान आहे. तिखट आहे. हां तिखट आहे तिखट. हां खाली मिरचीपेक्षा हे तिखट लागतं. चांगलं आहे ना. लाल मिरची. लाल मिर्च. चालेल एन्जॉय एन्जॉय. आता आम्ही आलो माटुंग्याला. माटुंग्याला आपण काय खातोय? मलाई. मलाई काय सर्व असते. काका ते म्हणजे आमच्याकडे कॉमन झालं बोलते आता. आहे तो बोलू. कॉमन झालं ते बोलतील. आम्ही मगाशी होतो लालबागला. श्रॉफ बिल्डिंगमध्ये होतो ना आपण. जाई श्रॉफ बिल्डिंगमध्ये ते हॉटेल होतं रेस्टॉरंट. हा इकडे तर आहे मग कसं वाटतंय? कसं आहे? सर्व खाणे. चलो आता आपण आलोय ऑफर्स खायला. चलो ऑफरचं मेन शॉप बंद झालं मग आम्ही इकडे नवीन आलं एक अंबा भवन कॉफी क्लब. आपला वेगळा आपण ब्लॉग केलाय त्याच्या बाजूलाच आहे. हे पण बंद झालं. याला ऑफर्स झाला आपल्याला नशिबातच नाही. किती वर्ष झाली म्हणजे महिने झाले. आमचाही झाला प्रॉब्लेम 2-3 वेळा झाला. आता आपण वॉफलसाठी होय धराव. बाय 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 बाय. करू ऍड्रेस नको रिव्हील करू. खूप छान मजा आली तुमच्या बरोबर. आज आम्हाला पण मजा आली. रात्रीचं जेवण जेवलं, आईस्क्रीम खाल्लं, कुल्फी खाल्ली, सगळं काय खाल्लं. मजा आली. आम्हाला पण मजा आली. नाईस. उद्या आमच्याकडे या. येतो. एकत्र करतो आपण. वडा सांबार खायला उद्या आमच्याकडे येतो नक्की येतो. कंटिन्यू. काळा वाटाण सांबार कसं वाटाण? कंटिन्यू. हो का? बाय बाय गुड नाईट. हे काळा वाटाण सांबार की सांबार? साधा वडा सांबार. आंबोळे नाही करायच्यात आपल्याला. बटाटा वडा सांबार. नाही वडा मेंदू वडा सांबार. मेंदू वडा. हां, चालेल. सॅटर्डे आहे ना. बाय बाय बाय. बाय बाय. या. Yes. बनव मी उपास. येस. हा चालेल आता माझा ना. हे फ्रीज मध्ये ठेवणार आहे. हे फ्रीज मध्ये ठेवते. हा हे ठेवा हा. हे ठेवा म्हणले. कसं होईल? हा. येतो नाही मध्ये. तर मग तू ये. मी सकाळी येतो मध्ये. सकाळी आम्ही घेऊन जातो. पोळ्या करते घेऊन जा दुपारला खायला. ओके. याला पण जायचं प्रॉपर्टला पण जायचं ना म्हणून. हे कोणतरी बघायला नाही आलं तुला. बाय. आता आपण मेदूवडा खायला आलो इथे. कशिशने केलेत आणि कशिशच्या मम्मीने केलेत. पण तुझ्या शिकते त्यांच्याकडे कारण का मला मेदूवडा खूप आवडतात म्हणून पाण्याची गरज तो त्यांना माहित नाही मी ब्लॉग करतो ते कशिशला माहिती आहे. आणि वडा इथे नाही घ्यायचं या बोटात घ्यायचा. नाही हो. हा अंगठा याच्यात घालायचा. अंगठा याच्यात घाला. हा. आता सोड साईडनी. मोठाच झाला. आता हे 2 आधी निघू दे. ओके हा मग तुला मग निघू दे. खात्री- होय होय. म्हणजे तुला खात्री पडेल की तू केले बरोबर. ओके ओके. आता याची गरज नाही. नको पक्का हा. हा. त्याला लाव. हे बघ, हा, हा, हा. मीच बनवलेले मी स्वतःच जाऊ दे. नको राहू. कसं चाललंय ठीक आहे. तर मंडळी आता ऑफिसला निघालो आहे आणि सकाळी पाऊस चांगला पडतोय. पण पहिला पाऊस आहे पहिला म्हणजे दुसरा पाऊस आहे. काल एक पडून गेला. आता आपला हा डेली ब्लॉग आहे तर आपण बघूया कसं. आता डेली म्हणजे विकली ब्लॉग करतोय ट्राय करतोय सगळं. आता आपण ऑफिसला निघालोय. आता लेट्स सी किती ट्रॅफिक कसं आहे. जरा पावसात नवीन पाऊस किंवा जुना पाऊस किंवा म्हणा गाडी तेवढी स्लो चालवायला लागते कारण का कोणती बाईक कार ऑटो बस ट्रक टॅक्सी सगळं कारण का ते जरा हे होतं काय म्हणतात त्याला ब्रेक लगेच लागत नाहीत. रस्ते जरा स्लिपरी असतात. तर त्या गोष्टी बघायला लागतात. डिस्टन्स जास्त ठेवावं लागतं. विजन थोडं कमी होतं समोरच्या पावसामुळे कधी कधी. बऱ्याच गोष्टी असतात पावसात. नुसतं गाडी काढली आणि आपलं झालं असं होत नाही. सो लेट्स सी. आज जरा भरलं आहे पण मध्ये परत खाली दिसतंय. तर ऊन येईल थोडंसं नंतर मला वाटतं मध्ये. बघूया.